जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार. कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. नमस्कार मंडळी. मनोरंजनाच्या दुनियेत कोटींच्या उलाढाली करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G. सोमवार ते शुक्रवार मंडळी, एका सिनेमाची टीम सज्ज झालेली आहे त्यांच्या सिनेमाचं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं प्रमोशन करण्यासाठी. चला बघूया त्यांच्या या प्रमोशनमुळे त्यांच्या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतोय तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांना. ऐका 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 दादा दादा ऐका ऐका हो दादा ऐका ऐका काका 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 कुठे आहात काका दादा. येस दादा ऐका ऐका सगळ्यांनी नीट ऐका. छत्रीत ये हा सिनेमा बघितला असेल, छत्रीत ये हा सिनेमा बघितला असेल तर तुम्हाला MSJ ब्रँडची ही छत्री मिळणार आहे फ्री. तिकीट दाखवा छत्री मिळवा, तिकीट दाखवा आणि छत्री मिळवा ऑफर आहे मित्रांनो. मित्रांनो सगळ्यांनी ऐका, लवकर लवकर या. छत्रीत ये हा सिनेमा बघितला असेल प्लीज हा सिनेमा बघा. खूप भारी सिनेमा आहे, रोमॅन्टिक कॉमेडी असा हा सिनेमा आहे. छत्रीत ये हा सिनेमा बघा. ही छत्री फ्री आहे. काका ओ काका पिवळे टी शर्ट काका या ना या ना या ना. नाही 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 काय या ना तुम्ही, या तुमच्या फॅमिलीला पण घेऊन या ना. छत्रीत ये. हो काका ते दगड खाली ठेवला मारता कशाला? मी सहज बोललो. सॉरी सॉरी नाही नाही बोलणार नाही. सॉरी चुकलं माझं. सॉरी. बोरं विकतोय की काय? हा सिनेमा आहे ना आपला, काय चालू आहे ते काय बघ ना. कुत्र्या मांजराची किंमत नाही आपल्याला, तसे बघतात आपल्याकडे सगळे. पहिला मान्य आहे ऍक्टिंग मध्ये आपण पापं केलेत थोडी, पण ही शिक्षा नाही पाहिजे आपल्याला. तुकरेट संकल्पना आहे. प्रमोशनसाठी छत्र्या विकतोय आपण, कसे बघतात आपल्याकडे लोक. रमेश दादा शांत हो ना तू. ह्या सगळ्या हिरोईन हिरोला दादा का बोलतात मला कळत नाही. रमेश कसा चालणार पिक्चर आपला? रमेश कुठली सवय आहे तुमची? दादा दादा मुद्दा काय आहे? हे बघ आपले सर आहेत की नाही, राजपूत सर जे डिरेक्टर आहेत, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय? त्यांनी सांगितलं की छत्री हॅमर झाली पाहिजे. हेच चुकीचं आहे ना. छत्री आहे ना ती, हॅमर कशी झाली पाहिजे? छान आहे दादा तुझा सेन्स ऑफ ह्युमर. त्याच्यामुळेच रस्त्यावर आहे आपण. नाही तरी पण ऐक ना दादा, मुद्दा काय आहे? हॅमर झाली पाहिजे म्हणजे पोहोचली पाहिजे सगळ्यांपर्यंत, छत्री पोहोचली पाहिजे. कारण सिनेमाचं नाव आहे छत्रीत ये, बरोबर ना? म्हणून आपण छत्र्या वाटतो. एवढं काय चिडचिड करण्यासारखं आहे? मला कळलं. छत्रीत ये असं नाव आहे म्हणून आपण छत्र्या विकतोय. एक्झॅक्टली. कुशीत ये असं नाव असतं तर सगळ्यांना कुशीत घेतलं असतं आपण. रमेश मी काय म्हणते, हे आपले सर गेलेत ना, राजपूत सर गेलेत ऑडियन्सचा रिव्ह्यू बघायला. ते बाहेर आले की कळेलच ना सिनेमा लोकांना आवडतोय नाही आवडते. ऑडियन्सचा रिव्ह्यू ऑडियन्स पाहिजे ना त्यासाठी. फक्त 9 जण येतात, ते पण राजपूत सरांना धरून, आणि त्यात 2 डोअर कीपरच आहेत. चेतुदी म्हणूनच तर आपल्याला प्रमोशन करायचंय. कधी संपवणार याला? कधी थांबवणार याला? किती दिवस सहन करणार तू याला? दादा ठीक आहे ना, आता करावं लागतं सिनेमा काका! म्हटल्यावर आपल्याला करावं. आले आले सर, कोणतरी आले. हॅलो 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 काका. नमस्कार नमस्कार सर. छत्री कितीला दिली? नाही काका छत्री विकायला नाही ठेवली आहे. मग? तिकीट दाखवा आणि छत्री मिळवा. अच्छा हा. आहे चाल भारी. हे घ्या. नाही काका हे बसचं तिकीट आहे, हे नाही चालणार. हे नाही चालणार? नाही, नाही. अरे बापरे. हे घ्या मग. ट्रेनचं आहे. काका असं ही तिकीट नाही, असं नाहीये. हं? छत्रीत ये. अरे मग चला. काका काय? काय काका थांब. काय सकाळी काय खाऊन आलात तुम्ही? तसं नाही. अहो त्या बोलल्या छत्रीत ये. छत्रीत ये आमच्या सिनेमाचं नाव आहे. अच्छा सिनेमाचे ऐका पूर्ण ऐका काका आधी. सिनेमाचं नाव धरपकड असतं, तिला धरलं असतं का तुम्ही? ऑब्विसली. असे काय का तुम्ही? काय? मी ठरवता, माझे काय नाही. नाही, आमचं शांत राहा. आम्हाला म्हणायचंय की आम्ही प्रमोशन करतोय, आमच्या सिनेमाचं नाव आहे छत्रीत ये म्हणून आम्ही छत्र्या विकतोय. एक प्रमोशनचा नवीन फंडा काढलाय जेणेकरून आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तुमच्याकडे तिकीट नाहीये का? मग हे बघा ना, इकडे तिकीट विंडो आहे, तुम्ही तिकीट विकत घ्या, सिनेमा बघा, मग तुम्हाला लगेच छत्री पण मिळेल. मला नाही सिनेमा बघायचा. ऍक्च्युली मला छत्री पाहिजे होती, पण डिझाईन लयच घाणेरडा आहे होय.
ऍक्च्युली छत्री चांगली आहे पण डिझाईन लय घाणेरडा आहे. ओ काका काका ते डिझाईन नाहीये. डिझाईन वाटतंय का? आम्ही आहोत ते. आमचं पोस्टर आहे सिनेमाचं. मग याच्यात सई पारजक्त नाही आहे काय? नाही नाही पारजक्त माली सई तामणकर. त्या या सिनेमात नाहीये. हा मग घ्या त्यांना. खरंच चालेल ना सिनेमा. ते आमच्या सिनेमात नाहीत म्हणून त्या पोस्टरवर नाहीयेत, लक्षात घ्या. अच्छा आम्ही तिघे सिनेमात आहोत म्हणून आम्ही पोस्टरवर हा. आहोत. असं आहे. श्रमेश दादा मी जरा बोलू का? ऍक्च्युली छत्री बोला, बरी बोला, बोला. जगतमाता बोलली जातं. थांब ना जरा. हॅलो काका. हॅलो हाय हाय. कसे आहात तुम्ही? मी जाम भारी आहे. नमस्कार, तुम्ही कसे आहे? मी पण छान. अरे किती दिवसांनी भेटले आपण? पहिल्यांदाच भेटतोय काका. पहिल्यांदा. पहिले हा. ऐका ना मी काय म्हणते, हे पोस्टर बघताय ना तुम्ही सिनेमाचं, हा. त्या सिनेमात आम्ही आहोत आणि हा सिनेमा आहे की नाही आम्ही सगळ्यांनी खूप मेहनतीने केलाय. कशाला? काय माणूस आहे? प्रेक्षकांसाठी ऑडियन्ससाठी केलाय, तुमच्यासाठी केलाय. प्रेक्षक बोलले तुम्हाला आमच्यासाठी सिनेमा करा म्हणून? कशाला तुम्ही एवढी मेहनत करता म्हणत? पण हे असतं ना काका, पॅशन असतं ना आम्हा कलाकारांचं. आम्हाला असं वाटतं ना सिनेमा करावं. अरे श्रमेश पण दादा बघ कोणी ना. पॅशन करायचं काय? कशाला गेली? मी त्याच्या बोलते म्हणून घे आलं ना अंगावर आता. बघ ना, बोल ना त्यांच्याशी. काय काय कसं बोलणार काय ते? बोलतात? ती आहेत काहीतरी. हॅलो, इकडे या तुम्ही जरा इकडे. तुम्ही या सिनेमामध्ये आहे? हो मी आहे या सिनेमात. मी हिरोईनच्या मैत्रिणीचा रोल केलाय. तुम्ही? मग हिरोईन कोण आहे? मी काका. अच्छा, तुम्ही हिरोईन आहे आणि हिरो? बघा मी आहे. अरे बापरे, छत्रीत तोंड लपून फिरणाऱ्या लोकांबरोबर सिनेमा केलाय या लोकांनी. नाही, मी काय म्हणतो, अजून वेळ गेली नाही. अरे प्राजक्त माली आणि सई तामणकरांना घ्या. अरे कशाला काका? त्या दोघींनी चित्रपट करायचे असं काय कोणी लिहून ठेवलंय का? बाकीच्यांनी कामच करायची नाहीत. आम्ही चित्रपट करायचेच नाहीत. असं नाही. आणि नाही काका, सिनेमाचं शूटिंग झालेलं आहे, आता रिलीज झालाय सिनेमा आतमध्ये. तेच तुम्हाला सांगतोय, तिकीट घ्या आणि सिनेमा बघा. हा, हे नाटक नाही आयत्या वेळी रिप्लेसमेंट करायला याला घ्या त्याला घ्या असं नाही होऊ शकत काका. सावकाश. सांगतोय ते कळतच नाहीये त्यांना मगाचपासून. रिलीज पण झाला. राहिला सिनेमा बघितलास ना? हो. त्याच्यात तुझं काम बघितलंस ना? अखंड तांडव करण्यासारखं नाहीये ते. थांब जरा. रमेश अरे तू 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 ह्याच्यामधलाच आहेस? नाही नाही नाही, मी ह्या सिनेमाचा असिस्टंट डायरेक्टर आहे. अरे तू ऍक्च्युली हिरो पाहिजे होतास बस रे. काका मी प्रयत्न करतोय पण काय माझं काही घडत नाही. अरे या सगळ्यांचं होतं तर तुझं का नाही होणार? काका, मला नाही ना बघायचंय. तुम्हाला बघायचं नाही ना? निघा ना तुम्ही, निघा ना तुम्ही. कशाला थांबलाय? तसं नाही. निघा ना तुम्ही. रमेश Actually म्हणा, कसे बोलतात अरे ते? शांत हो रमेश. तू पण ट्रायलला सिनेमा बघितलास ना? मग ही वेळ आहे, ही वेळ आहे आपली खुन्नस काढायची. तू सुरू केलंस ना? मग तू कशाला बोलते आता? दादा दीदी नका भांडू, मला भीती वाटते. प्लीज नका भांडू. तो बघ पडेल त्याच्यात. लाल छत्री मिळेल काय? नाही, सगळ्या काल्या छत्री आहेत यांच्याकडे. आणि पिक्चरचं नाव काय माहितीये तुम्हाला? धोत्रात ये. काय काका, धोत्रात ये? मगाचपासून सांगतोय, तुम्हाला ऐकूच येत नाही का? तुम्हाला समजून घ्यायचं नाही, मला कळत नाही. छत्रीत ये असं नाव आहे. छत्रीत ये नाव. पाय घे. पिक्चर केल्यानंतर तुम्ही छत्री विकता वाय? मग एवढी घाणेरडी ऍक्टिंग पिक्चर मध्ये करायची कशाला? अरे ए जामपाव. जामपाव काय? कोण आहे? कोण हा? आहे? कोण? चंकलेश. काय? चंकलेश. अंकलेश? फिरायला भीती नाही वाटत या नावाने? अंकलेश नाव आहे? हा? आधी बघा तरी काय चालू आहे ते, नंतर या मत द्यायला. सिनेमाचं प्रमोशन करतोय मी. छत्रीत या नावाचा सिनेमा आहे आमचा. हा, त्याच्याबद्दल बोला, सिनेमा बघा. एक मिनिट. हा डोक्यावर नूडल्स आणलेला कोण आहे? कोण आहे? कोण? हा हिरो. असं नका त्याच्या. असतंय ते. असून पण सांगताय? हिरोईनची मैत्रीण. हसण्यासारखं काहीच नाही. पाय घे. हे असे सिनेमावाले प्रयोग करतात माहित होतं, पण एवढे अंगावर येणारे प्रयोग करतात हे माहित नव्हतं. एवढा प्रयोग ना कथानकामध्ये तरी करायचा, काहीतरी घडलं तरी असतं.
रमेश दादा कसे बोलतायत यार हे आपण इतके वाईट होत का आपण वाईट नाहीये, आपण ज्या पद्धतीने प्रमोशन करतोय ना ते चुकीचं आहे. एक्सक्लुझिव्हिटीच नाही काय, झिरो. आता दादा मी बोलतो बोल जरा. सॉरी मी दादा बोला. ऐका ना, खरंच आमचा सिनेमा खूप भारी आहे. एकदा तिकीट काढा, तिकीट दाखवा आणि ही छत्री फुकट आहे, घेऊन जा ना तुम्ही प्लीज. अरे बाबा, तुम्ही फेरीवाल्यासारखा सिनेमा विकताय त्याच्यावरून कळतंय तुमचा सिनेमा घाणेरडाचा आहे. त्याच्यापेक्षा मी सांगतो ऐक, मला ना तुम्ही छत्रीचे पैसे घ्या आणि छत्री द्या, सिनेमाचं तिकीट फ्री द्या. म्हणजे कसं आहे, माझे जे पैसे आहेत ना ते चांगल्या कामासाठी उपयोगाला आले, ह्याचा मला आनंद मिळेल. तुम्ही समीक्षक आहात का? मग अगोदर सिनेमा बघा ना, सिनेमा बघा आणि मग ठरवा. हा अरे बाबा, पण मी समज आत गेलो आणि सगळं माझ्या जीवावर बेतलं, मग मी काय करायचं? अरे वाटेल ते त्याच्यापेक्षा मी सांगतो ना, तुम्ही अगोदरच गाईस गाईस काय सर काय का इंटरव्हल झाला आतमध्ये 5 मिनिटात होईल. अमेझिंग, वा. अफलातून, काय जबरदस्त. रमेश माय बॉय, यू जस्ट टोल द शो. काय बोलताय? अरे अरे तुमची ऍक्टिंग बघता बघता माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. ढसा ढसा रडत होतो मी. सर आपला रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा आहे, तुम्ही रडत का होता सर? भारावून गेलो मी, भारावून गेलो. यांना बिग स्क्रीनवर बघितल्यानंतर असं झालं, मला भरून आलं. हो, सर ऑडियन्सची रिॲक्शन काय आहे शांत आहेत. झोपलेत? नाही झोपले नाही, स्तब्ध आहेत, स्टंड आहेत, एकदम बघतायत. बघितलं ना त्यानं, हलवून बघितलं हो ना? हो हो. सर पण सर मला प्रश्न पडलाय, एवढी टॉप कॉम्पिटिशन असताना आपला सिनेमा चालेल सर? पण डोंट वरी अबाउट द कॉम्पिटिशन. ऑडियन्सला काय आवडेल ना ते नाही सांगता येत. यू नेव्हर नो द ऑडियन्स. अँड ॲज फार ॲज द कॉम्पिटिशन इज कन्सर्न, लम्हे आणि फुल और काटे एकाच दिवशी रिलीज झाले होते. Yes. लोकांना वाटलं होतं लम्हे हिट होईल, पण अंडरडॉग, फुल और काटे हिट, आणि ओव्हरनाईट अजय देवगण स्टार झालाय. आपल्या पिक्चर बद्दलही तेच होईल. बस. अरे छत्र्या किती गेल्या? हा, एक गेली सर, फक्त एक? वाया गेली. कार तुटली ना तिची, हो. तिकिटावर काहीच नाही गेलं सर. अरे, ठीक आहे, सर. जातील. आणि ही 2 माणसं आलेत सकाळपासून. हा चंकलेश आहे कोणतरी, आणि तो दुसरा एक. आणि खूप काय प्रश्न विचारत सर हो. त्रास देतात तेच, त्रास सतवतात खूप. काय घेत तर काही नाही. ओके, आय टॅकल देम. हे प्रेस्टिजियस ऑडियन्स, सिनेमा बघा ना आमचा. तुमचा सिनेमा? हो. तुम्ही कोण आहे सिनेमाचे? वेल, आय एम द डिरेक्टर. तुम्हाला एक सल्ला देऊ काय? तुम्ही ना या छत्र्याच विका, त्याच्यावर जास्त प्रॉफिट होईल तुम्हाला. एकंदर हे सगळं चाललंय ना तुमचं, त्याच्यावर मला असं वाटतं. मी तुम्हाला एक सल्ला देतो. त्यापेक्षा तुम्ही ना फॅमिली सोबत ही फिल्म बघा. 5 तिकीटं घ्या, 5 छत्र्या घ्या. मी गॅरंटी देतो, नंतर तुम्ही ना कॉलनी घेऊन याल तुमची ग्रुप बुकिंग साठी. नाही मारायला घेऊन येऊ जास्त. अरे विश्वास ठेवा माझ्यावर. सॉरी. सर, प्रेक्षक सर. दादा, तुम्ही पिक्चर बघितला? कसा वाटला? बने शूट कर. तरी आलाय बघ. कसा वाटला पिक्चर? तू कोण आहे? आय एम द डिरेक्टर. तू कोण आहे? आय एम द डिरेक्टर. माझं म्हणजे काय झालं दादा? हा पिक्चरचा हिरो आहे ना? हो सर. आतमध्ये पण यालाच बघायचं, बाहेर पण यालाच बघायचं. पैसे मारू नका. आता काय? माझ्या तिकिटाचे पैसे. ही पिक्चरची हिरोईन आहे ना? हॅलो तू ऍक्टिंग नको करू, माझ्यावरती नाव टाक. ऍक्च्युली ते काम तुम्ही केलं पाहिजे. माझ्या पैशाबद्दल कर. माझ्या तुला कुठं तरी बघितलं. ए, तू कोण आहे? तू पिक्चर मध्ये होती? होती सर काय लोन केलं तू? हिरोईनची मैत्रीण. तू सर तू आता तू मर. तुला लाईफ टाईम या पिक्चर मधूनच मिळणार. दादा, मारू नका. दादा
परत एकदा फिल्म बघा, तुमचा व्ह्यू चेंज होईल. ओ दादा काय पिसाली आहे काय? एकदा पिक्चर बघितल्याने त्यांची जीभ जड झाली आहे. काय तुम्ही सांग- ओरिजिनल आहे करणं काय असं आहे. आणि तू परत पिक्चर डिरेक्ट केला ना, ती जी छत्री दिली होती ना मला ती उघडेल मी. दादा काय बोलतात तुम्ही? असं काय बोलतात मला पिक्चर बघायला सांगतो. दादा बघ क, बघा. बघ मला पिक्चर ऐका दादा हॅलो कुठे चालला तुम्ही? ऐका ना तुम्ही मी तुम्हाला तिकीट देतो, पिक्चर बघा, नंतर पैसे द्या. दादा ते काय बोलली ऐकलं नाही का तुम्ही? काय आता तू मर. चला जाऊया आपण. अरे, बरोबर नाही हो सिनेमे. काय आता तुमच्या खांद्यावर टाका. ए, रमेश 200 रुपये आहेत तुमच्याकडे? कशाला? आपण तिकीट काढू, बसू, नाही तर शो कॅन्सल होईल यार. 5 लोक तर पाहिजे ना. आपला सिनेमा आपण आपल्याच पैशाने बघायचा? हो येईल लागले वर्ड ऑफ सकाळपासून उपाशी बसलो इथे. एक साधा वडापाव नाही खाल्लाय, नाही. त्यापेक्षा आम्ही वडापाव खातो. चला ये. मी माझा आपापला TTM करूया. रमेश अरे star चल. आहेस तू. अरे यार सर अं? छत्र्यांचं काय करायचं सर? अरे यार तू छत्र्यांचा सोड यार, मला पिक्चरचा पडलाय, छत्र्यांचा पडलाय तुला. तू प्रोड्युसर डोकं खाईल माझं. सर सॉरी असिस्टंट म्हणून मला ना अख्ख्या प्रोसेसमध्ये काहीतरी सांगायचं होतं सर, पण सांगता नाही आलं. आज सांगतो सर. बोल फील फ्री. सर आपल्या पिक्चरमध्ये काय घडलंय माहिती सर? काय? पिक्चर व्हेरी गुड टीम वर्क. तुम्ही सगळ्यांनी खूप छान परफॉर्म केलं. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा? मस्त मजा आली, मस्त कॉन्सेप्ट होती. आपले आर्टवाले जे आहेत ना ते वेगवेगळ्या युक्त्या करून ते इतकं सजवतात माहोल, तर एकदा आपल्या आर्ट डिपार्टमेंटसाठी टाळ्या. येस ऋषी अँड टीम व्हेरी वेल डन. अप्रतिम. आणि सगळ्यांनी मस्त कॉन्ट्रीब्युशन दिलं. पम्या काय वेगळाच तुझा बेरिंग आणि लुक काहीतरी वेगळंच आहे आणि मजा आली मला ते बघताना. पिपी खतरनाक. ते जे एकेकाकडे बघून थांबून जो हुंकार काढत होतास ना तो असा छातीत लागत होता वगैरे तो फारच बहारदार. अरुण ते जे हसलायस ना तू इतकं जिव्हारी लागणार का होतं ते, पण मजा आली. आणि तुमच्या सगळ्यांचं पण उत्तम साथ, एक उत्तम सांघिक सादरीकरण होतं. मजा आली. वंडरफुल. मंडळी, मुलानं घातलाय करोडपती होण्याचा घाट. चला बघूया बापानं त्याला विचारलेल्या प्रश्नामधून त्याला मिळतीये का श्रीमंत होण्याची वाट. तेच पाहायला जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया कोकण कोहिनूर ओंकार भोजने, जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता संभेराव, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांना. या काका, या काका. आई 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 बोरकर काका आलेत. नाही, बोरकर शिवलकर काका आले. बावा ब्रोकर शिवलकर काका. तुला दलाल बोल पण सांगू शकत नाही. मगाशी बोललास गुलाल काका म्हणून. तुझं काय करू? मी पाणी नको पाणी नको. काका बसा ना. बसतो. हा मला सांगा काका, बोल. साधारण किती मिळतील आपल्याला या घराचे? लय मिळतील. है ना? लय. या घराचे जास्तीत जास्त मिळवून देण्याची जबाबदारी माझी, शिवलकर काकाची. हा फक्त काय आहे, घर कोणाच्या नावावर आहे? बाबांच्या नावावर आहे. खांडेकरांच्या. नाही काका, काय? तुम्ही कुठलेही टेन्शन घेऊ नका. काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. आईने फक्त केस मोकळे सोडून अहो ऐकलत का असं म्हटलं तरी बाबा हो म्हणतील. बापरे बाप. सॉरी काका, बोल. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. काय बोल. माझं बजेट 1 CR आहे, बरोबर? हा माहिती तू बोल. त्याच्यात ह्या घराचे जे पैसे येतील ते मिळून आपल्याला एक मस्त लॅविश घर घ्यायचंय. हो. आई, कुठल्या एरियात घेऊया आपण घर? मी काय म्हणते बाळा, मावशीने घेतलंय बघ आपलं आता इकडे ते मोठं घर आहे म्हणते ती उलव्याला, तिथे घेऊया. काय झालं बाळा, मोठं घर आहे ना, मग छोटं घर आहे तर काय झालं राजा? आई, चुकीचं बोलले का? तू ना बाबांच्या संगतीत राहून तुझा स्वभाव पण कुपमंडूक झालाय. अगं मी इथे मलबार हिल, नेपियन्सी रोड, वरळी असे एरिया बघतोय, असे ऑप्शन बघतोय आणि तुझा तिकडे उलव्याला.
अगं तुझा मुलगा करोडपती झालाय, करोडपती. काका हा. सांगा ना आईला, तुम्ही सांगा please. सांगतो बस 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 ताई ताई काय त्याने मला येताना सगळं सांगितलं नाही. मग त्याने त्याचं सगळं असं ठरलेलं आहे काय 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 करायचं आहे ते. हा आणि तुमचं ताई म्हणजे तुम्ही राहता बिता हे खूप छान राहता ना. मग तुमचं हे पण हाय आहे ते स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तुमचं घर कुठे पाहिजे माहिती आहे काय? क्वीन्स नेकलेसच्या इथे. ते कुठल्या स्टेशनला येतं? चूक माझीच आहे, चूक माझी आहे. मरीन लाईन स्टेशन आहे माहिती आहे? ऐकलंय मी, गेले नाही कधी. अरे देवा. त्याच्या समोर समुद्र आहे. मरीन लाईन एक स्टेशन आहे तिथे चर्चगेट साईडला. त्याच्या समोर समुद्र आहे. हा तुम्ही कधी विमानातून खाली बघितलंय काय? नाही, मी खालून विमान बघितलंय. आई त्यांना वेळ नसतो ना. नाही पण आता काळजी करू नको आई, आता तुझा मुलगा तुला विमानातनं फिरवेल बघ. काही बोलल्याचा तुम्ही एकदम म्हणजे. ऐका मी सांगतो ते मरीन लाईन स्टेशन आहे ना, तिथून असं वरनं विमान गेलं ना, तिथून खाली बघितलं ना की खाली क्वीन्स नेकलेस त्या लाईटी आहेत ना, त्या क्वीन्स नेकलेस राणीच्या हारासारख्या कशा दिसतात. दिसतात? तिकडे तुमचं घर पाहिजे. आणि तिथे घर मिळून देण्याची जबाबदारी कोणाची? शिवळकरची. हा फक्त एकच प्रॉब्लेम आहे बाबा, तुझा बाप ऐकणार आहे काय माहितीये? मागे तो रिडेव्हलपमेंटला बिल्डर आलेला, तो सगळे सोसायटीतले तयार होते. याचा बाप काय सांगी, हे घर आमच्या 3 पिढ्यांचं आहे, आमच्या 3 पिढ्यांनी इथे घाम गाळलेला आहे, आमच्या 3 पिढ्यांनी इथे कष्ट केलेलं आहे. परत गेला ना तो बिल्डर. गेला होता. काय करायचं या माणसाचं? जाऊ देत काय. हा मला बघ आई, मी आता त्या माणसाच्या तोंडाला लागणार नाही. तू काय ते त्यांच्याशी बोलून घे. त्यांना म्हणावं खांडेकर बास झाला आता, बेडकासारखं सतत एकाच डबक्यात उड्या मारत राहणं बास. हा आणि बेडूक किती फुगला तरी त्याचा बैल होत नाही म्हणावं. कळलं? काय आई? आवाज नाही. कोण बेडूक कोण? मी बैल कोण? बैल पण मीच, बेडूक पण मीच, बेचकत नाही, डबकं पण मीच. त्याचं विचारलं डबक्याचं? आई हे नाही बोलायचं, हे अग्गाय नाही बोलायचं. माझ्यासमोर आधीच सांगतोय. थांबा थांबा, जरा शांत व्हा, ऐकून घ्या जरा त्याचं. इथे काहीतरी गुलाल उडलेला दिसला, तू कुठे गेला? नाही नाही, हा काय करतो इकडे? ते हे आहे ना तुमचं घर, ते विकायचं होतं ना. हा? कुठलं घर? तुमच्याकडे एक तर आहे. हे घर? हा कोण बोललं? काय वेळ लागला का तुम्हाला? हे घर विकायला काढलंयस तू? आमच्या 3 पिढ्यांनी कमावलेलं घर आहे, माझ्या 3 पिढ्यांनी ते घाम गायलाय, माझ्या 3 पिढ्यांनी ते कष्ट केलेत, हे घर विकायला निघालाय? मी नाही, तो बाबा 3 पिढ्यांनी कष्ट करून घर मिळवले, घाम गाळून घर मिळवले, ही सतत कौतुकाने मिळवण्याची गोष्ट नाहीये. कळतंय तुम्हाला? हा 3 पिढ्यांनी मिळून 2 खोल्यांच्या 3 खोल्या नाही करू शकलेत. हे 1 खोली नाही वाढवू शकलेत. वाढवून काय वाढवलं तर मिशा. अरे मिशा तर कोणी वाढवू शकतं. मांजर मिशा वाढवते, कुत्रा मिशी वाढवतो, झुरळ मिशी वाढवतो, हत्ती मिशी वाढवतो. नाही बाळा, ते सुळे असतात पांढऱ्या, मिशा नाही आहेत त्या. त्या मिशा वाटल्या. वाघ मिशी वाढवतो. वाघाच्या कशा झुपकेदार मिशा. मिशनचं डिस्कशन चाललंय इथे. एवढंच सगळ्या जगाचा राग पोरावर काढा. आणि जगाने काय विचारलं की आमच्या 3 पिढ्यांनी मिळवलेलं घर आहे. हा गावाकडून आलो तेव्हा राहायला छप्पर नव्हतं, वडापाव खाऊन जगलो. कोणाला वाटेल काय, पटेल काय कोणाला? वडापाव खाऊन जगलेत, छप्पर नव्हतं म्हणून स्टेशनच्या बाकड्यावर झोपलेत. अरे मग कशाला यायचं स्टेशनवर झोपायला? गावी झोपायचं ना. आज झालं. हा या अतिरिक्त मुलाखती बाद झाल्या. आता तुमचा जमाना गेला, कळलं ना? ए बुडो गद्दी छोडो. आम्हा नवीन मुलांना आमची क्षितिज खुणावतात आता, कळलं? आता आलायत ना, मी काय करायचं या घराचं ते मी बघून घेईन. आल्यासारखं आज जा आणि हातपाय धुवून घ्या. याला सांग कबाड बंद करायला. मध्ये कशाला येतेस बघ? मी त्याला समजा. इकडे रे, मी हातपाय धुण्यापेक्षा तुला धू, आपटून धू, मग पिळतो आणि वाळत घालतो तुला. हा 3 पिढ्यांनी जपलेलं घर विकायला निघालायस. घर विकून झोपणार कुठे? फुटपाथवर? नाही, मलबार हिलला घर घेतोय तो. कुठे? मलबार हिलला. हा
3 महिने झाले चोकोबारची उधारी बाकी आहे. नाक्यावर गेला की आईस्क्रीम वाला बोलतो चाचा आपका लड़का आईस्क्रीम खा के गया चोकोबार खा के गया नहीं दिया पैसा अब तक तो मागे लागलाय. त्याला म्हटलं घेऊन जा, त्याला घरातनं कामाला लाव तुझ्या गाडी. हा घेणार मलबार हिला घेर, हा तुझी लायकी आहे. कोण घेऊन देणार आहे तुला? ये इकडे इकडे ये, इकडे इकडे. तू घर घेऊन देणारस मलबार हिलला? मी घर घेऊन दे. तुझं ऑफिस कुठे आहे? माझं ऑफिस नाही, मी गाळा शोधतोय अजून. अरे हाच अजून गाळा शोधतोय आणि हा मलबार हिला घर घेऊन देणार तुम्हाला? ओळखी आहे. लगेच निघायचं. मशरूम कट करीन त्याचा, लगेच निघायचं. येतो मी, येतो. काय आहे? काय? आउट हो, जातो. आउट. बिलाल काका, तू नको हाक मारू मला बाबा. तुझं काय चाललंय? कोणाला विचारून घर विकायला निघाला? ऐका ना, ऐका कोणाला घर विचारून निघाला? हा? झालं खाल्ली कच. टिपिकल खांडेकर. मारून टाके ना ओंकी, आधीच सांगतोय. रही सोसे पंगा महंगा पडेगा. आई काय करताय हो? सोडा ना हो. ऐका ना त्याचं कधीतरी. काय प्लॅन आहे, काय करायचंय त्याला आयुष्यात, काय व्हायचंय ते नीट शांतपणे बसून ऐका ना. अगं पण घर विकायला निघालाय तो. पण तुम्ही ऐका तर खरं. मागितलंय का त्याने तुमच्याकडे 1 रुपया तरी मागितलाय? बोललाय काय बाबा मला पैसे द्या म्हणून? तू त्याच्या पैशाने करणार आहे सगळं. त्याला 1 करोड मिळणार आहे, त्याचं करणार आहे तो सगळं. माझा रागच गेला. कोण देणार आहे याला 1 करोड? माधुरी दीक्षित. कोण? माधुरी दीक्षित. माधुरी दीक्षित. त्या देणार आहेत. नेने. हा बाबा, त्याच मला म्हणाल्या ओंकार 1 करोड ने. ए बाळा ये इकडे. ये बाळा जा बस मग. ए बाबू. बाबू कुठली नशा करायला लागला? काय प्यायला लागला बाबू? कुठले भास होत आहेत तुला? ओ बाबा, तुम्हाला अजून नाही का कळलं? बाबा, तुमचा ओंक्या कोण होणार करोडपतीला चाललाय. हे? क्यों हिल गई ना. काय बोलतोय हा? तेच बोलते ते तुम्ही ऐकलं. अहो हे तर सोडा. याने फोन केला ना त्यांना, स्वतः माधुरी दीक्षित बोलल्या याच्या बरोबर. काय बोलले? मला त्यांनी डायरेक्ट प्रश्न विचारायला सुरुवात केली, मी उत्तर दिली. मला म्हणाले ओंकार तू ब्रिलियंट आहेस, या आम्ही तुझी वाट बघतोय. असं माधुरी दीक्षित बोलल्या. काय संबंध? काय करायचं माझ्या वडिलांचं? जगाच्या पाठीवर काय हालचाल आहे यांना काहीच माहिती नाही. यांना फक्त स्वतःच्या पोटात गॅसमुळे हालचाल आहे एवढंच कळतं. नाही मारत आहे बाळा. बोल 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 बोल. ऐ तू सांग त्यांना. मी सांग, तू जरा ये लांब राह. काय आहे, ते ना सोनी मराठीवर नवीन कार्यक्रम येतोय, कोण होणार करोडपती. तर त्याचं सूत्रसंचालन करतायत माधुरी दीक्षित. नाही सगळं मान्य आहे. मग त्याला फोन कसा काय आला? हे बघ आता ये तू सांग बस. तू सांग. बस क्या बाबा, मी माझ्या म्हणजे असल्या नसलेल्या इंडस्ट्रीतल्या ओळखीला पणाला लावला आणि डायरेक्ट माधुरी मॅडमचा नंबर मिळवला. म्हटलं चॅनलचं वगैरे कसं मध्ये ना खूप जड जातं, मग त्याच्यापेक्षा म्हटलं डायरेक्ट त्यांच्याशी बोलूया ना. मग डायरेक्ट त्यांचा नंबर मिळाला. पण जेव्हा मी त्यांना फोन केला ना, धक 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 धक, आणि त्यांनी फोन उचलला आणि त्याच समोर म्हणाल्या, हा ओंक्या, अरे तुझ्याच फोनची वाट बघत होते. असं माधुरी दीक्षित समोरून बोलले. हा तुझा नंबर सेव्ह होता त्यांच्याकडे. हा म्हणजे मला आधी नाही कळलं की असं कसं असेल, पण म्हटलं ते ट्रू टेलर ॲप असतं ना, त्याच्यामुळे कळलं असेल. ओंकार खांडेकर लिहून आलं असेल. हा त्यांनी लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं, ओंकार 1 डझन केळीमध्ये किती केळी असतात? मी म्हटलं ऑप्शन्स द्या. त्या म्हणाल्या हुशार आहेस. तुला या खेळाचं स्वरूप माहिती आहे? 1 डझन मध्ये किती केळी असतात यासाठी तू ऑप्शन्स मागितले. अर्थात. बरं. मग त्याने ऑप्शन्स दिले. A 8 केळी, B 10 केळी, C 12 केळी, D 14 केळी. मी म्हटलं माधुरी मॅडम कसं आहे बघा, आमच्याकडे कसं असतं, केळी जर छोटी असतील तर 1 डझनमध्ये 14-15 बसतात, आणि केळी जर मोठी असतील तर 1 डझनमध्ये 8-10 बसतात. त्या म्हणाल्या ग्रेट,
तू ये, आम्ही तुझी वाट बघतोय. मग लगेच ते QR कोड स्कॅन केला, 5,000 रुपये पाठवले आणि माझं सिलेक्शन झालं. बाबा तुमचा ओंक्या कोण होणार करोडपतीला चाललाय. आणि नुसतं ओंक्या नाही जाणार आहे, ओंक्यासोबत त्याची आई सुद्धा जाणार आहे. आणि तुम्हाला माहितीये, ओंक्या जेव्हा हॉट सीटवर बसणार ना, तेव्हा माझं लेकरू ना बोलवणार मला आणि मग मी माधुरी दीक्षितजींसोबत डान्स करणार. मला माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं त्यांच्यासोबत डान्स करायचं. किती भोळी आहेस ग तू, काय किती भोळी आहेस. का माधुरी दीक्षित यांनी याच्याकडनं 5,000 रुपये मागितले, याच्यावर तुझा विश्वास बसला. अरे मूर्ख बनवलं तुम्हाला, मूर्ख. नाही करोडपतीमध्ये सहभागी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क नाहीये, कुठलेही पैसे घेतले नाही जात. पैसे भरतात. कोणाच्या बोडक्यावर टाकून आलास 5,000 रुपये. आणि एक मिनिट, इकडे 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 इकडे. मारू नका. तू गेल्या 3 वर्षात 10 रुपयावरची नोट नाही पाहिली आहेस. 5,000 कुठून आणलेस जाऊ द्या ना बाबा. सांग, बाबा कुठून आणलेस सांग. आता खेळ बदलणार म्हणजे आपली वेळ पण बदलणार आहे ना. हा, मग मी तुमचं ते जुनं घड्याळ होतं ना, वापरत नव्हतं ते विकून टाक. ते ना अच्छा, म्हणजे ते कंपनीने मला अप्रिशिएशन दिलं. ते 15,000चं घड्याळ विकलंस. 15,000चं घड्याळ 5,000 विकलंस तू. हो ठीक आहे ना. मत म्हारा म्हारा पुत्तर को. बुढ़ियासाठी आ गया है. मत म्हारा म्हारा पुत्तर को. हा कुठला जालिंदर पकडलायस. आम्ही मलबार हिलला राहायला जाणार होतो, म्हणून माझ्या ओंक्याने मला थोडीशी भाषा शिकवली होती. तिथे ते मल्टी लुंगीवाले लोक. मल्टी लुंगी नाही, मल्टीलिंग्वल. ते काय असेल ते. मल्टी लुंगीवाले. ह्याची लायकी आहे करोडपतीमध्ये जाण्याची. हा? इकडे 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 एक काम करूया, मी तुला साधे 2 प्रश्न विचारतो, त्याची उत्तर दिलीस मी मान्य करेन की तू करोडपतीमध्ये जाऊ शकतोस. देणार इकडे तो, देणार. साधे साधे प्रश्न आहेत. साधे ये. सोपे. उत्तर दे. चुकलं तर मारायचं नाही. नाही नाही मला ये बाळा, ये खूप मार खाल्ला माझ्या लेकराने आजपर्यंत. विचारो. पहिला प्रश्न, थोडं हा तेच. माहोल बनवतोय बाबा. हा, आणि तुम्ही पण ना थोडं माधुरी दीक्षित सारखं. ए गप. क्रिकेट खेळतोस ना रात्रंदिवस. LBW चा फुल फॉर्म सांग. ऑप्शन द्या. यातही तुला ऑप्शन ते नियमच आहे ना तसं त्यांचं गेमचं हे. बंद. LBW चा फुल फॉर्म सांग. ऑप्शन ए, लेग बिफोर विकेट. बी, लक बाय विकेट. सी, लेफ्ट बॅट्समन विकेट. डी, यापैकी काहीच नाही. डी, यापैकी काहीच नाही. का का अहो बाबा, LBW चा फुल फॉर्म काय आहे? काय लागला बॉल वाटीला. आय फुल फॉर्म. बाबा, गुडघ्याच्या वाटीला लागल्यावरती आऊट देतो ना आपण. कुठे लागल्यावर गुडघ्याच्या वाटीला. फोडून टाकू. ओय, असं काय करताय? हा कुठला फुल फॉर्म आहे. चुकल्यावर मारत नाही, तिकडे मारू नका. लेग बिफोर विकेट हा फुल फॉर्म आहे. स्टंपला विकेट म्हणतात, हे तरी माहितीये का तुला. म्हणजे झालं, हरला तू. मला 1 करोड रुपये हरला माझा लेकरू. ए, जा बाजूला जा, गपरा. इकडे जा. ये इकडे. अजून एक प्रश्न आहे. सोपं विचारा, सोपं विचारा. नाही अरे हा सोप्पाच होता, हा ढ आहे. नाही 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 नाही. बस इकडे बस. तू स्ट्रॉंग, तू हेस, तू हुशार आहेस बाळा. आई आहे ना तुझी सोबत, मी तेच आहे. बस ठेवायचं मध्ये. सोपं हो. दुसरा प्रश्न आहे. पंचतंत्रामध्ये कोणत्या गोष्टी असतात. ऑप्शन देणार. ए, प्राण्यांच्या गोष्टी. बी, विनोदी गोष्टी. सी, तंत्रमंत्राच्या गोष्टी. डी, अंपायरने सांगितलेल्या गोष्टी. पंचतंत्राच्या गोष्टी. डी. आई, आता पंचाय म्हणजे पंच, विनोदी गोष्टी असू शकतात. हा, पण तंत्र पण आहे. मग तंत्रमंत्राच्या गोष्टी पण असू शकतात. असू शकतात ना. आणि ऐक ना, ते बाबा क्रिकेट बघतात तेव्हा ऐकले, ते अंपायरला मराठीत ऐकतात ना, ते पंच म्हणतात ना अंपायरला. मग काय ते बोलते? हा, मग ते डी पण असू शकतं ना.
म्हणजे डी पण असू शकतो म्हणजे पहिलं ए प्राण्यांचे तर नाही काही संबंध नाही नसेलच. बी सी डी बाबा ऍक्च्युली मी बी सी डी याच्यात कन्फ्यूज आहे मी फोन ऑफ फ्रेंड ही लाईफलाईन घेऊ शकतो कोणाला रे तर तुला नको कशाला लगेच हरशील तर तुला फोन केला तर त्यापेक्षा असाच हर ना प्राण्यांच्या गोष्टी असतात एवढंही साधं ए, तुझी नाही लायकी रे जा तू त्या काय खेळतो गोटा बिटा खेळतोस तर खेळ जा जा तुझं काही होणार नाही निघ इथून 5,000 रुपये घालून बसला एकतर अहो, पण म्हणजे तुम्ही असं काय करताय त्याला खेळू दे ना त्याच्याकडे अगं हे पैसे सगळं फसवलं गेलाय हा कुठल्या तरी मित्राने घेतलं त्याच्याकडनं पैसे ते पण बाबा तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती मला कसं माहिती म्हणजे मी सिलेक्ट झालोय मी चाललोय कोण होणार करोडपती मध्ये तुम्ही त्यांच्या समोर बसणार माधुरी दीक्षित अरे मग मला पण घेऊन जा बाबा मला पण मी पण नेमकं त्यांच्या नाही. नाचणार. दोघांनाही नेणार नाही मला तिकडे माझी इज्जत नाही घालवायची आहे. मी एकटाच जाणार माधुरीजीं बरोबर डान्स करणार चने के खेत मा मी नाही सांगू नको सांगू मला जालिंदर आता मी जाणार आणि मी जिंकणार तिकडे कळलं का वा 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 घराघरामध्ये सध्या हेच वातावरण आहे अतिशय रिलेटेबल परफॉर्मन्स होता मस्त नेहमीप्रमाणे मजा आली बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाद दा फार अप्रतिम विषय आणि फार रंजक पद्धतीने मांडलात तुम्ही शेवटचं तुझं जे लाजणं होतं पशा ते फार आवडलं मला छान होतं मजा आली मजा आली सई भारी परफॉर्मन्स होता हॉट सीटवर पहिल्यांदा कोणीतरी फिमेल बसणार आहे या बाबतीत मला खूप एक्साइटमेंट आहे आणि असं गणेश सागडेंची संकल्पना आहे मला पम्याचं खूप कौतुक करावं असं वाटतं पम्यांनी ते कॅरेक्टर फार मस्त पकडलं होतं आणि तुम्ही तिघे नेहमीप्रमाणे मस्त मंडळी एका आईनं आपल्या लहान मुलीच्या भविष्याचा विचार करून तिच्यासाठी शोधले आहेत एक नवीन बाबा चला बघूया हे बाबा त्या लहान मुलीला आवडतायत का ते काय झालं काय नाही दिलाची आग शांत केली एक सांगू हो तू मला लिंबू कलर खूप छान दिसतो ब्लाऊजचा हिरवा आहे हो लिंबाची पानं म्हणजे हिरवी असतात. समीरजी तुम्ही पण ना हे काय करताय ॲक्च्युली मी कसं सांगू तुम्हाला कळत नाहीये पण तुम्ही आज फार गोड दिसताय हे खरं तर मी तुम्हाला मला माहीत नाही मी काय करतो तुम्हाला कसं वाटेल पण माझी बायको गेल्यापासून मला वाटलं नव्हतं की एवढ्या महिन्यातच माझ्या आयुष्यात हा येईल ही येईल एवढ्या लवकर ही येईल असं खरंच वाटलं नव्हतं ईशाजी मला तुम्ही खूप आवडला आहात आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे मी माझ्या घरी सुद्धा हेच सांगितलेलं आहे फक्त आता तुमच्या होकाराची आस लावून बसलोय मी फक्त समीरजी तुम्हाला माहिती आहे ना मी माझ्या मुलीसाठी लग्न करतेय हो मला माहिती आहे म्हणजे माझ्यापेक्षा तिला ती व्यक्ती आवडणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि ती लहान आहे हो अजून आणि मला असं वाटतं की नकळत्या वयात लहानपणी अशा नवीन नवीन गोष्टी एक्सेप्ट करणं सोपं जातं ना म्हणून मी घाई करते एवढी लग्नाची की तिला एक्सेप्टन्सला सोपं जावं नाही बरोबर आहे तुमचं बरोबर आहे मी तिच्याशी बोलत राहते मी तिच्या मनाची तयारी करत राहते आजकाल की आपल्याकडे एक बाबा येणार आहे जे खूप लाड करणार आहेत जे
जे तुला शाळेत सोडायला जातील, शाळेतून घ्यायला येतील, तुझ्यासाठी खाऊ आणतील, असं सगळं मी तिला सांगत असते. बसा ना. सॉरी. तिला तुम्ही आवडणं खूप महत्वाचं आहे समीरजी. येस ऑफकोर्स मला माहिती आहे, मला तिला तुम्ही आवडलात तरच मला तुम्हाला होकार देते. मी आवडणार. मी लहान मुलांचा फेवरेट आहे. हो हो मी माझ्या आजूबाजूला लहान मुलांची गर्दी असते. आमच्या सोसायटीत मी गेलो ना, मी फेवरेट आहे लहान मुलांचा. माझी काय सवय आहे, मी कुठेही धडपडतो असं पटकन लागतं मला. म्हणजे खरं खरं हो असं लागतं. 15 विचार असतात ना डोक्यात, त्यामुळे ना पटकन मला ते फोकस नाही करता येत. आणि आता सोसायटीत तो झेंडाबंधनचा एक मोठा खांब आहे ना, रोज मी धडकतो इकडे. बरे आहात ना? हे त्याच्यामुळे झालंय, हे अपघातामुळे झालेलं आहे, ओरिजिनल तसं नाहीये. पण मी आलो ना की सगळी मुलं उभी असतात अशी, आता बघा काका काका येणार, आपटणार, आणि मी आपटतो आणि हसतात सगळी. या लेवलचा मी आनंद त्यांना देतो. मी खरं सांगतो, मी माझा पुतणा आहे ना, आता मी ना, मला एक अशी सवय आहे की मी असं बसलो ना की असा सुरकन घरी घसरतो असा सोफ्यावरून. ते त्याला एवढं आवडतं, सारखं मला काका ते घसरण्याचं करा. खूप म्हणजे मी फेवरेट आहे सगळ्यांचा. माझी भाची आहे ती तर ती माझ्या कपड्यावर रेसिंग करते गाड्यांचं. मी फेवरेट आहे, मी नक्की आवडणार तुमच्या मुलीला. हे सगळे तुमचे विनोदी उपयोग झाले. होय. बाप म्हणून काय, म्हणजे एक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदार माणूस पाहिजे. मी बाप म्हणून सगळं करेन. मी बाप म्हणून मला जे करायचं आहे, माझी जी कर्तव्य आहेत ती मी सगळी करेन. तुम्ही आत्ता बोलवा शिवाली. नाही ए शिवाली. नाही येणार ती. नाही, आता तुम्हाला दाखव शिवाली. नाही, ती घरी नाहीच आहे. अच्छा नाहीच. ती शाळेतून येईलच, म्हणजे आता हा. तिची यायची वेळ झालीच आहे. त्याच हिशोबाने मी तुम्हाला बोलवलं, म्हणजे कसं तिची पण भेट होईल. आज तू आली वाटतं. आली लहान मुलगी आली आली. वाटतं. अरे काका कुठे गेले? कोण काका कोण आहे बाळा? काका ये ना. शिवा. काका ये ना, ये अरे बापरे. ये काका ये ना, ये काका ये. बस नको नाही, शिवा. नमस्कार. नमस्ते. शिवा कोण आहे बाळा? नमस्कार. आई, मी आपल्या दोघांसाठी नवीन बाबा आणलेत. ईशाशी हे काय शिवा काय बोलते, नवीन बाबा? मला पण माहित नाही. शिवा बाळा, असं नाही बोलायचं बाळा. कोण आहेत हे? आई, हे बाबा आहेत. म्हणजे हे माझ्या शाळेच्या बाहेर आहे ना, कुल्फी विकतात आणि मला रोज एक कुल्फी फ्री मध्ये देतात, कारण मी त्यांना खूप आवडते. हो की नाही मोले काका? नाही. मोले काका नाही, मोले बाबा. मोले बाबा. काय मला काहीच सॉरी शिवा बाळा, असं नाही बोलायचं. ऐका सॉरी. ऐका मला माफ करा. ऐका ना, काय झालं, ही ना मी नेहमी विचारतोय की बाय मला तू कुठे घेऊन चाललेस, अच्छा. तर ही ऐकायलाच तयार नाही. हो हा. सारखी रडायलाच लागली. अगं शिवा. हो रडायला लागली. चला माझ्या घरी चला, मला बाबा पाहिजेत. हो हटत म्हणजे लोलत होती जमिनीवर, माहिती अशी मांडी घालून बसली. माझी लय ऑकवर्ड पोझिशन झाली, कारण मी म्हटलं आता काय करू काय नको. मी हे आहे ना, माझी कुल्फीचं स्टॉल आहे ना, दुकान आहे, तर मी एका माणसाला उभा केला तिथं आणि हिला सोडायला आलो, बाकी काय नाही. चला येतो मी, निघतो. सोडलं बरं केलं. ऐका ना नको बाय मोले काका तू जाऊ नको. शिवा आई, असं काय करते? जाऊ दे त्यांना. नाही ना, आई, मोले बाबा आतापासून आपल्या घरातच राहणार. शिवा असं नाही बोलायचं. सॉरी. इकडे ये. असं इथे बघ कोण. हे बघ कोण आहे बघ. अय्या, हे बघ कोण आले. शिवा बाळा, हे बघ समीर काकांना बघ. इथे बघ, यांना आपल्याला बाबा म्हणून घरी आणायचंय. नको, मला हा बाबा नकोय. शिवा असं नाही बोलायचं. मोले बाबा हवाय. मला मोले बाबा हवाय. तो मला रोज एक कुल्फी फ्री देतो. असं नाही बोलायचं. मी बोलतो त्यांच्या कलाने घ्यावं. ये मला इकडे ये शिवा इकडे. अगं ये तर खरं इकडे. बस बेटा. काय आहे? वस्कन अंगावर आली एकदम माझ्या. तशीच बोलते. होय हे बा शिवा बेटा, एक कुल्फी फ्री देतो. हा काय क्रायटेरिया आहे बाप निवडण्याचा? तुम्हाला तरी कळलं पाहिजे ना, तुम्ही बाप म्हणून कसे येतात दुसऱ्याच्या घरी? नाही बाप. हा ना मग तुम्ही. हो, मी बाप पुन्हा आलेलाच नाही आहे ना. मी कुठं आलोय? काय झालं, ही रोज माझ्याकडनं कुल्फी खायला येते
मला एक दिवशी काय म्हटली, काका काका तुम्हाला बायको आहे काय? तर म्हटलं नाही. आता नाही तर नाही सांगणार ना. तर ती मला म्हणते अशी, मी तुम्हाला जर समजा बायको शोधून दिली तर मला रोज एक कुल्फी द्याल? तर मी हो म्हटलं, आपलं गमतीनं म्हटलं हो देईन म्हणून. लागली ना माझ्या मागे, नाही तुम्ही माझ्या घरी चला, मला बाबा पाहिजे, रडायला लागली होती. तर नुसते आमचा रडी. आणि तुम्हाला माहिती आहे काय, अशी मुलं रडायला लागली ना की मला सहन होत नाही हो. मी हलवा आहे का नाही? अरे तुम्ही हलवा आहात, पण म्हणून स्वतः फ्राय होऊन दुसऱ्याच्या भरलेल्या ताटात पडायचं का? असं कसं करता? एक पापलेट ऑलरेडी 2 महिने झाले रवा लावून बसला इकडे. काय बोलताय तुम्ही? मी रवा लावलाय तुम्हाला? मला तसं नव्हतं म्हणायचं. काय बोलताय मग? 2 महिन्यापासून सुरू आहे. म्हणून काय झालं? नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. माझी ऑफर आधीची आहे. ऑफर काय नक्की काय भाषा वापरतात? मी रिसेलचा फ्लॅट आहे का? नाही असं नाही. सेलेबल कमोडिटी वाटते का? नो नॉट एट ऑल. माझं असं मनात तुम्ही सुद्धा अशी भाषा, तुम्ही थांबता एक मिनिट. मी तेच थांबतो. प्लीज बोलू नका काही. अच्छा बोलायचं. ओके. एक मिनिट, सॉरी. सांगा रे. बाळा इथे ये बाजू. मोरेच ना? हा मोरे कुल्फीवाला आहे. हा सॉरी, काहीतरी ना गैरसमज झालाय. कारण आमचं फायनल झालेलं आहे. नाही, फायनल नाही झालंय अगदी. आता झालं, मगाशी झालं. डिस्कशन चाललंय. बराच वेळ घेतला आपण मगाशी. थांबा ना जरा. आम्ही विचार करतोय, आम्ही लग्न करायचा विचार करतोय. Yes. आणि आज आम्ही हिला सांगणारच होतो, म्हणून आम्ही वाट बघत होतो तिची. अच्छा तुम्ही दोघं तर लग्न करता वा? Yes. वा वा, करा करा करा. म्हणजे माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, अभिनंदन तुमचा. Thank you. अरे नाही, thank you, कॉंग्रॅच्युलेशन thank you. कॉंग्रॅच्युलेशन. या. चला येतो. या. अगं मला जाऊ दे. बाबा तू थांब. तू मला बाबा बोलून हवाय. तू मला तू जा ना. शिवा, असं नाही. तू जा ना माझ्या घरी. असं नाही करायचं. मी काय म्हणते ऐका. तुम्ही ते म्हणालात ना तुमच्या चाम आहे, तुम्ही लहान मुलांच्या आजूबाजूला खूप. येस, चार्म आहे. मी बघतो ते, मी ते करणारच तिला आहे. इम्प्रेस करा, कारण तिला नाही तुम्ही आवडलात तर आपलं काही नाही होऊ नाही मी बघतो, त्याचं टेन्शनच घेऊ नका. पण ना वस्कन अंगावर येते ना, त्याचं ती जरा तशीच बोलते, तर तुम्ही सवय करून घ्या. घेतो, डोंट वरी. तिला इम्प्रेस करा तुम्ही. सी माय मॅजिक नाव. हा शिवा. शिवा, मला सांग तुझं नाव काय? आता तुम्ही शिवाच बोलला तर नाव काय विचारता वा? मी थांबा ना जरा. शिवा नाव. मी एक वडील म्हणून त्यांच्याशी काहीतरी बॉन्डिंग करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही जरा थांबा, नाहीतर जा. शिवा आता गंमत बघा बेटा. काय बोललो? Yes. एकदा पळत येस ऑफकोर्स. मी बोललो ना तुम्हाला. हे बघ मला तर माहित नाही. काका कसलं भारी बोलतो ना तू. एकदा पळत मी बोललो होतो ना तुम्हाला. हा आता बघा वा. एकदा पळत आणि काय करू, इथे अडकलोय मी. सुटलं. काय झालंय? मी काय आणू का नाही, औषध? तसं नाही. काय झालंय, 10 वर्षांपूर्वी मी हे अगदी स्मूथली करायचो, तेव्हा तरुण होतो. आता काय झालंय ना, जरासं माझं थोडंसं. रडायचं नाही. हा बेटा, मी एकदा रडायचं नाही. रडायचं नाही, शेवटचं करतो. बाबा तुझ्यासाठी करणार, तू फक्त शिवासाठी बाबा करणार. अय्या करा ना प्लीज. ती रडली तर खूप धिंगाणा करेल. स्लो मोशन मध्ये बघा मज्जा येते. बसा. काका एकदा पळत. वाचवेन का? काय करणार आहे? नाही मुलं कशी देवाघरची फुलं असतात ना. कर ना. लाव डोक्यात आणि जा मग त्या फुलाला.
आहे मी एवढ्या वेळा त्यांना एवढं 4-5 वेळा कंबर दुखत असून करून दाखवलं की नाही तरी बाबा ह्यांनाच म्हणते ह्याला अर्थ तुम्ही जा ना ऐका ना माझं नाही, मी जातो हा का मी निघालो ऐक ना बाबा ऐक ना प्लीज करा ना प्लीज प्लीज करा ना माझ्यासाठी ठीक आहे मी आता ह्याच्यापेक्षा जबरदस्त दुसरं काहीतरी करून दाखवतो मला सांग शिवा हा मला सांग शिवा तुला खायला काय काय आवडतं काय काय आवडतं काका मला ना बिस्किट आवडतं शाबास आणि कुल्फी आवडते शाबास आणि डोनट आवडतो अहो. आणि कुल्फी आवडते आणि चॉकलेट आवडतं ये. आणि कुल्फी पण आवडते 4 वेळा कुल्फी कशाला पाहिजे आवडते मध्ये मध्ये कुल्फी हे बघ बाळा एवढ्या कुल्फ्या नाही खायच्या दात किडतात बाळा मला बाबा ते कुल्फी खाऊन दात करतात हे अजिबात नाही बिंदास खायच्या जेव्हा वाटेल तेव्हा कुल्फी खायची आणि रात्री झोपताना आपण दात घासायचे म्हणजे काहीच होत नाही बोलताय तुम्ही काय बोलतो म्हणजे माझा कुल्फीचा धंदा आहे मी सांगू काय कुल्फी खाऊ नको म्हणून अरे पण एक बाप म्हणून काहीतरी बॉन्डिंग तयार करतोय सांगितलं ना ते होते शिवळीवाला शिवाळी बाला नाही हो शिवाळी बाला कुठला आले ह्याला हे म्हणता येत नाही. पण वडील म्हणून ह्याला काहीतरी तर लाज वाटली पाहिजे ना हो नाही म्हणजे कसं बाळा तुला खायला काय काय आवडतं मला बाबा मला खायला चायनीज खूप आवडतं मला नूडल्स पण आवडतात मला पिझ्झा आवडतो मला लॉलीपॉप पण खूप आवडतात सगळ्या वाईट सवयी आहेत तिला तुम्ही आई म्हणून लक्ष घातलं नाही का हो? मग काय लक्ष ठेवू नका हा तिला उगाच बोलता पाहिजे त्यांना उगाच लक्ष ठेवत नाही लक्ष ठेवत Just नाही तिला एक लक्ष दिलं पाहिजे काय लक्ष दिलं पाहिजे अंकुड आहे हा? अहो बापा विना ही पोरगी वाढवायची म्हणजे खायची गोष्ट काय मला सांगा बघा त्या माऊलीकडे बघा जरा हा रक्ताचं पाणी आटवून आपल्या पुरीला केवढं वाढवलेलं आहे तुम्हाला दंडवत हा मॅडम तुम्हाला खरंच म्हणजे तुमच्या कार्याला सॅल्यूट तुम्हाला कार्य वगैरे एवढं नाही. खायची गोष्ट जबाबदारी आहे आहे माझी. जबाबदारी म्हणजे केलं पाहिजे केलं पाहिजे ना आपलं तोंडावर एक मागे असं नाही आहे कौतुक आहे माहितीये तुमचा केवढी गोड पोरगी आहे हो बघा ना. कौतुक आहेच म्हणजे त्याबद्दल काही नाही मी फक्त एक थोडीशी शिस्त लागायला पाहिजे म्हणून मी म्हणत होतो हो. शिस्तीचं एक असतं आणि शिस्त लहान मुलांना शिस्त लावाल हो ह्यांचं वय आहे ना शिस्तीचं नाही मस्तीत जगण्याचं आहे आणि शिस्तीचं काय घेऊन वास्तव आहे शिस्त लावायला पाहिजे मुलांना बरोबर पण ना त्याला काहीतरी नियम आहेत आता तुम्ही ही तुमची जी पोरगी आहे का ना 3-4 दिवस जर माझ्याकडे राहिली ना तर ती म्हणेल की पिझ्झा खूप वाईट असतो माहिती पिझ्झा नाही हो पिझ्झा हा तो पिझ्झा काय असेल वाईट असतो बर्गर वाईट असतो असं म्हणेल का नाही ती स्वतः म्हणेल. स्वतः म्हणजे काय शेवटी हा बघा कलेने घ्यायचं असतं का नाही यांच्यासारखं लेखित देऊन चालणार काय मला सांगा नाही चालणार ना खूप छान विचार आहेत तुमचे, विचार म्हणजे मोरेजी. याचा कसले विचार आहे? त्याला काय तुम्ही कौतुक करताय तुम्ही निघा हो. नाही, झालं मी तुमचं निघतो काम मला. निघा. अरे जाऊ दे ना तुम्ही नको म्हणजे तू जा ना माझ्या गालातून तू जा नाही नाही असं असं नको. बाबा हे शिवाली बाळा मी तुला गाणं म्हणून दाखवू गाणं छान गाणं बाबांना. अय्या, समीर ये, ये, बाबा लवकर, ये, किती लवकर. छान गाणं म्हणतात माहितीये? शेतीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा पोपट होता सभापती मधोमध उभा गप्प बस किती घाणंड गातो तू पोपट काय सदापती असतो काय कधी काय पण बोलतो का तू सभापती नाही सभापती मला का शिकव गप्प बस तू पागल कुठला मला बोल मला बाबा हा. तू मला गाणं ऐकवशील काय नाही मला नाही गाणं येत. त्याला कशाला घेत नाही मला नाही खरंच नाही येत मला नाही या बाबांचा आवाज खूप गोड आहे बेटा त्यांना नाही येत अगं मला नाही खरंच नाही येत ना अगं नाही ऐका ना सांगा ना हो काही. गाणं प्लीज ऐका ना सांगा ना ते. प्लीज गाणं तर ती रडायची थांबणार नाही ऐका ना, प्लीज प्लीज गाणं अहो ना प्लीज ती नाही तर रडायची थांबणारच नाही ती हात काढा हात काढा हात काढा काय झालं हात नका लावू एकदम ना असं मला एकदम नाही ती रडली तर मग खूप धिंगाणा घालते प्लीज तू प्लीज म्हणून? प्लीज करा ना गाणं म्हणा ना तिला हवं ते करा ना प्लीज बाळा करतात ते हा करतो हा या. थँक्यू अग शालू झोका दे गो मैना अग शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना फुगडी नाही आणली रुस नको मैना फुगडी नाही आणली रुस नको मैना शालू झोका दे गो मैना सॉरी म्हणजे चुकून धक्का लागला
नाही तुमची काहीच चूक नाहीये माझाच पाय घसरला. काय मोमेंट काय तयार करताय? मोमेंट काय तयार करताय? शिवाचे बाबा गेल्यापासून किती वर्षांनी मी कुठल्या तरी पुरुषाला नृत्य करताना बघितलंय. हे नृत्य होतं? दोन पावलं मागे काहीच ठरत नाही. अरे हे नाही, हे नाही, हे नृत्य होतं त्याचं. हो तुम्ही निघाना, कळत नाही का तू? तू जा रे. ओरडू नको माझ्या बाबाला. तुम्ही थांबा. तू जा माझ्या घरातून. ह्याला काढ माझ्या घरातून. वाजवेन फणकन मारणक वाजवेनक लाडावून ठेवली आहे मुलगी. वस्कर अंगावर ते वाजवण शानपणा करते. कसं बोलताय तुम्ही माझ्या तुमची चूक आहे. वेळीच जर लंबे केलं असतं ना तिला ही परिस्थिती आली नसती. उद्धट आहे उद्धट ती. वस्कन अंगावर येते. वाजवेन जा घरी. अरे तिकडे बाबा छोटे वसाड्या कोणाला बोलतोस तू? कोणाला बोलतोस? माझ्या पुरीला बोलतोस उलट तू? Oh my God. या घरात तुझी दादागिरी नाही पाहिजे. थोबाड फोडेन. अरे हा, तुम्ही ऐकून काय घेताय? माझ्या बायकोला काय बोलायचं नाही नाही ते हिचाच तुला तुडवीन. शांत बस. ईशा हो आजपासून असली माणसं आपल्या घरात येतात का म्हणे? माझी पोरगी काय अशी रस्त्यावर पडलेली नाहीये. थोबाड फोडीन. चालतो इथं चल. निघ. अरे कोण आहेस कोण तू? अरे वा किती वर्षांनी कुणीतरी शिवाला माझी मुलगी आहे असं म्हटलं. किती वर्षांनी बापाच्या मायेने जवळ घेतलंय कुणीतरी माझ्या शिवाला. तिच्यासाठी कुणीतरी माझ्यावर ओरडलं. ईशा तुमची हाक ऐकली ना एकदम काहीच चिरून गेलं माझं. अरे मी हाक मारू शकतो. ईशा ईशा हाक मारू शकतो. काय करताय? शी ईशा धाक हवा ना आवाज. शी, नको ओ नको. शी. आमच्या घरात मला हा धाक हवाय. समीरजी मला माफ करा. तुम्ही माझा निर्णय झालाय. मी शिवाचे बाबा म्हणून मोरे बाबांची निवड केली आहे. चला आपण आपल्या कुल्फीच्या गाडीवर जायचं का? मला बाबा तुम्हाला फ्रीवाली कुल्फी हो, हो, या. मला पण फ्रीवाली कुल्फी देशील? अहो तुम्ही मला तुमच्या घरात एकटं टाकून गेलाय हो. अरे हे मी काय करू? ओ माय गॉड, अतिशय चार्मिंग परफॉर्मन्स. तुझ्याच बाबतीत असं का होतं दादा? बघूया हासरसी कशी दाद देतात प्रसाददा. अफलातून फारच वेगळा, फारच नाजूक, संवेदनशील विषय होता, पण तो इतक्या गोड पद्धतीने मांडलात की असं भिडला मनाला. फार मजा आली. समय तुझा अटेम्प्ट इतका गोड होता पूर्ण वेळेचा की तू बघताना फार, मला ती गाडी तुझ्या कपाळावरून फिरताना दिसली नाही. ईशा फार गोड केलंस, फारच गोड केलंस. म्हणजे त्या आईची ती बाजू पण दिसली आणि सगळंच फारच मस्त. शिवा आजची लहान मुलगी म्हणजे हो हो हो, पुढच्या वेळेला तुला 2 कुल्फ्या देणार मी. मोरे मस्त, बहारदार, फारच उत्तम विषय होता आणि फारच उत्तम पद्धतीने मांडलात तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. सई अत्यंत एंटरटेनिंग परफॉर्मन्स होता. मोरे आल्यावर असं वाटलंच की लडकी तो येई लेके जाए. मजा आली. क्रेझी कास्टिंग आहे. मला असं वाटतं की इतकं ॲप्ट कास्टिंग आहे. शिवा अक्रस्ताळी मुलीचा रोल फार भारी केलास. ईशा काही मोमेंट्स होत्या त्या फार मस्त एक्झिक्यूट झाल्या. मस्त विषय होता. सादरीकरण त्याच्यापेक्षाही छान होतं. थँक्यू. मंडळी, ही हास्य गुंतवणूक अशी चालू राहील, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचं 5G, सोमवार ते शुक्रवार.